नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो पुणे आर्मी रॅली भरती 2024 तर पहा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी जे ग्राउंड आहे आणि येणाऱ्या 14 डिसेंबर पासून यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे. या ठिकाणी तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नोटरी कुठं करायची आहे, नोटरी कायच्यावर करायची आहे, नोटरी कशी करायला लागत असते, कायच्यावर करायला लागत असते, असे वारंवार विद्यार्थ्यांचे कमेंट होते. आणि नोटरी जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट हे डॉक्युमेंट आहे. नोटरी जे आता जे यारो मुंबईला ग्राउंड झालं तर त्या ठिकाणी ज्या मुलांनी नोटरी नेली नव्हती तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. तर एवढं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो नोटरी. तर हे आपल्याला कुठं करायची आहे, कशी करायची आहे, कायच्यावर करायची आहे, किती रुपयात भेटणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायची आहे, कारण की पहा यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये यावर्षी जवळपास 60 ते 70% मुले असे आहे की ते नवीन आहेत. तर नवीन मुलांना माहित नसते की काय करायला लागते, काय नाही, कोणकोणत्या चुकांनी करायला लागत, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड जवळ आलाय. तर 14 डिसेंबर पासून पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर या ठिकाणी जे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे. तर वाघाचा काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या सर्व भावांना जे भरतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी आपापला गट जिंकून या ह्या शुभेच्छा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ इच्छितो. पहा विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीला ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हात जोडून तुमचं ज्या पण दिवशी ग्राउंड असेल तर पहा मला जे तुम्ही माझं इंस्टाग्राम आयडी आहे गोपाल वानखडे 120 तर यावर मला तुम्ही मेसेज करा. ठीक आहे, ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीला तुमचं ज्या पण दिवशी ग्राउंड असेल 14 तारीखला, 15 तारीखला, 16 तारीखला, 17 तारीखला, तर मला तुम्ही जे आहे ह्या गोपाल वानखडे 120 या इंस्टाग्रामवर आयडीवर मला तुम्ही मेसेज करा आणि मी तुम्हाला सर्व माहिती त्यावर सांगणार आहे कोणकोणत्या आपल्याला गोष्टी लक्ष ठेवत आहे. तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर स्वतःवरून मला तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला माझी आयडी दिली आहे गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची, तर यावर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, तर पाहता विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीला खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नोटरी. तर भरपूर मुलांना माहित नसते की नोटरी कुठं करायची, कायच्यावर करायची. काय काय मुलं काय करते, तो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेते आणि त्याच्यावरती नोटरी करते. तर ते बिनफालतू तुमचे 100 रुपये जे या ठिकाणी खर्च होणार आहे लक्षात ठेवा. तर ते तशी आपल्याला नोटरी करायची नसते. तर जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता सायबर कॅफेमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला सायबर कॅफेवाल्याने एक जे आहे प्रिंट दिली आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. त्या प्रिंटचं नाव आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून. तर हा तुमच्याजवळ जे प्रिंट आहे जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता सायबर कॅफेमध्ये, तर हे प्रिंट ह्या प्रिंटवर आपल्याला नोटरी करायची आहे. तर हे जे प्रिंट आहे हे प्रिंट आपल्याला घेऊन जायचं आहे कोणाच्या घरी, वकिलाच्या घरी. तर वकील म्हणजे कोणतं, ॲडव्होकेट. तुम्हाला म्हणजे ॲडव्होकेट आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल, समजा तुम्ही अहमदनगरचे असा किंवा तुम्ही या ठिकाणी पुणेचे असा किंवा मग तुम्ही बीडमधले असाल, लातूरमधले असाल, धाराशिवमधले असाल, सोलापूरचे असाल, तर ह्या जिल्ह्यातले जरी तुम्ही असाल तर आपापल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा. ठीक आहे, आपापल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करायची. तुम्ही बीडमधले असेल तर बीडमध्येच नोटरी करा, बीड जिल्ह्यामध्ये. कसं आपापल्या जिल्ह्यामध्ये हे नोटरी करायची आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही गावातले असाल, सर्वात जास्त आर्मी भरतीमध्ये जाणारे मुलं जे असते ते सर्वात जास्त गावातले असते. तर तुम्हाला काय करत आहे, तुम्ही कोणत्या गावातले असाल, तुमचा जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये जायचा तो फॉर्म घेऊन आपल्याला. आणि ॲडव्होकेटचे जे घर आहे हे गल्लोगल्ली जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेटचे घरं गल्लोगल्ली असते. ॲडव्होकेटना वकील सुद्धा म्हटलं जाते. तर आपल्याला ॲडव्होकेटच्या घरी, वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे. तर वकिलाचे जे घरं असते त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, ॲडव्होकेट आणि या ठिकाणी नोटरी करून भेटणार असं त्यांच्या घरासमोर लिहिलं राहते. तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे वकिलाचे घर आहे आणि वकिलाच्या घरी तुम्हाला जायचं आणि त्याला म्हणायचं मला नोटरी करून दे ह्या प्रिंटवर. तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. आणि सर्वात अगोदर त्याला भाव विचारायचे किती रुपये घेता म्हणा. त्यानंतर म्हटलं तुम्हाला 500 रुपये घेतो, 1000 रुपये घेतो, 400 रुपये घेतो, 300 रुपये घेतो, त्याच्याजवळ करायचं नाही. ठीक आहे, नोटरीला जास्त पैसे लागत नाही, फक्त 100 रुपयात नोटरी करून भेटते. 100 रुपयातच नोटरी करून भेटते, जास्त पैसे लागत नाही आले. तर एखाद्या वकिलांतर तुम्हाला म्हटलं 300 घेतो, 500 घेतो, 1000 घेतो, त्याच्याजवळ करायची नाही, दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं. कारण की ॲडव्होकेटचे जे घर आहे, वकिलाचे जे घर आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जे आहे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे. ठीक आहे, तर
पहा त्यांच्या घरी जायचं, तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणत आम्हाला नोटरी करून दे हा प्रिंटवर, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते आणि जवळपास 2-3 मिनिटात ते नोटरी करून पूर्ण कंप्लीट होऊन जाते, जास्त टाइम त्याला लागत नाही, ठीक आहे. तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते. तर तुम्ही आजही केलीत चालते, उद्या केलीत चालते. तर ग्राउंडच्या आधी तुम्हाला करायचे, इथून तुम्ही 10 दिवस आधी केले असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, इथून तुम्ही उद्या केली तरी काही या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. पण सांगायचं एवढंच की ग्राउंडच्या अगोदर तुम्ही करा. जर समजा तुमच्याजवळ आज टाइम असेल तर आज सुद्धा तुम्ही नोटरी करून घ्या. जर समजा आज तुमच्याजवळ टाइम नसेल, कोणतं काम वगैरे असेल, तर उद्या सुद्धा तुम्ही नोटरी त्या ठिकाणी करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नोटरी करायची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे नोटरी, ठीक आहे. तर नॉर्मल आहे नोटरी अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे, हेच इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, ठीक आहे. आणि यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जे ग्राउंड आहे तर या ठिकाणी सहभागी जिल्हे असणार आहे. यारो पुणेमध्ये जे पुणे जिल्हा असणार आहे, अहमदनगर जिल्हा, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर, तर एवढे जिल्हे या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीला ग्राउंड देण्यासाठी ह्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते सोबत न्यावं लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला आपण शाळा सोडल्यात दाखला म्हणतो, कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, टीसी जर नसेल तर कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, डोमिशियल तुम्हाला सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे, पोलीस स्टेशनमधलं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला पोलीस स्टेशनमधलं न्यावं लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा सोबत न्यायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर जे तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे, 50 फोटो न्यासोबत. जर समजा तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की माई रनिंग निघते ॲक्सिडेंटमध्ये किंवा सेकंड ग्रुपमध्ये, तर 50 फोटो नाही. ज्या दिवशी तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली, रनिंगच्या दिवशी तुम्हाला 50 फोटो ग्राउंडवर लागणार आहे, रनिंगच्या दिवशी 25 फोटो ग्राउंडवर लागणार आहे आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर 50 फोटो न्यासोबत ज्यांची रनिंग निघत असेल तर. त्याचबरोबर जे ग्रामपंचायतमधलं जे सरपंचाचा रहिवासी दाखला आपल्याला सोबत न्यायचा आहे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायचे आहे आणि आधार कार्ड सुद्धा तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे आणि हॉल तिकीट सुद्धा तुमची सोबत तुम्हाला न्यावं लागणार आहे. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल तुम्हाला न्यायचे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स सुद्धा न्यायचे, कारण की आर्मीवाले त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करते आणि एक झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी मागते, ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचं आहे. काहीही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर एवढेच या ठिकाणी डॉक्युमेंट लागते, बस जास्त काही या ठिकाणी डॉक्युमेंट लागत नाही, ठीक आहे. तर टीसी सुद्धा सोबत न्यायचे तुम्हाला. हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले एवढे डॉक्युमेंट न्यायचे, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि वरतं फक्त जेव्हा सुद्धा तुमचं ग्राउंड असणार आहे त्यावेळेस वरतं आपल्याला 3 डॉक्युमेंट वरतं ठेवायचे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि आपलं नोटरी झालं. कारण की जेव्हा गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस हे 3 डॉक्युमेंट जे स्टार्टिंगला चेक करते, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट आपल्याला ज्या बॅगेत ठेवायचं आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा. ज्यांनी सुद्धा यापैकी एक जरी तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल किंवा अनमॅरिड सर्टिफिकेट नसेल, नोटरी नसेल, तर आतापासून करून घ्या, आता टाईम आहे. कारण की 14 डिसेंबरपासून ग्राउंड चालू होत आहे आणि चूक कोणती तुम्हाला करायची नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल 14 डिसेंबरला ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना 13 डिसेंबरला भरतीवर जावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर जायचं आहे आणि ज्या दिवशी तुमचा आता समजा 15 डिसेंबरला ग्राउंड ज्यांचा आहे त्यांना जे 14 डिसेंबरला या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीला, ठीक आहे. तर तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, ज्यांची 16 डिसेंबर असेल तर त्या मुलांना 15 डिसेंबरला रात्री 7 ते 8 वाजतापासून ह्या ग्राउंडवर तुम्हाला हजर राहावं लागणार आहे, ठीक आहे. तर हे होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.